कधी काळी डाव्या विचारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाणारं जेएनयू जेव्हापासून शांतिश्री पंडित कुलगुरू झाल्या तेव्हापासून राष्ट्रीय प्रवाहात यायला लागले. भारतीय संस्कृतीचा विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा प्रभाव पाहून डाव्या संघटना मात्र पार हपकून गेल्यात. ज्या जेएनयूच्या भिंती भारत तेरे तुकडे होंगे आणि अफजल हम शर्मिंदा है अशा भारत विरोधी घोषणांनी थरथरल्या होत्या, त्या जेएनयूत परवा शिवजयंतीला राष्ट्रीय विचारांच्या विद्यार्थ्यांकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. याच परिसरात आता छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्र उभं राहते. या ठिकाणी आता एका थोर हिंदू राष्ट्रनायकावर अभ्यास होणार आहे. त्यामुळे एकेकाळी देशाला उमर खालिद सारखे भले मोठे थोर दंगे खोर देणाऱ्या जेएनयू मधून डावा विचार संपेल की काय याची भीती डाव्या संघटनांना आता वाटायला लागली. त्यामुळेच कुलगुरू आमच्या विरोधात काम करतात असा आरोप करून 2 दिवसांपूर्वी समता जुलूस नावाने डाव्या संघटनांनी मोर्चा काढला आणि विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांवर हल्ले केले. यानंतर डाव्या संघटना आणि एबीव्हीपी यांच्यामध्ये मोठा राडा झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेत. आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात की परवा झालेली दंगल नक्की कशी घडवली गेली आणि या दंगलीचा उद्देश काय होता. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील. देशातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठांपैकी एक असलेल्या आणि कायमच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा 2 विद्यार्थी संघटना समोरासमोर आल्यात. विद्यापीठात कायमच 2 विचार राहिलेत. मात्र हिंसात ज्यांचा पाया आहे त्या कम्युनिस्ट विचारांच्या संघटनांचे विद्यार्थी विद्यापीठात सुद्धा नंगानाच करत आहेत. शिक्षण पूर्ण होऊनही फुकटच्या सवलती मिळतात म्हणून वर्षानुवर्ष राहणारे काही डाव्या विचारांचे विद्यार्थी या हिंसक संघर्षात नेहमीच पुढे असतात. त्यातच आता कुलगुरू शांतिश्री पंडित या राष्ट्रवादी विचारांच्या असल्याने डाव्यांची अवैधपणे मनमर्जीने इथं राहण्याची चांगलीच गोची झाली. विद्यापीठातील हॉस्टेलचा आणि ग्रंथालयाचा लाभ फक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाच मिळावा यासाठी गेल्या महिन्यात हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावर फेस लॉग इन केलं होतं. मात्र यामुळे अवैध राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी धिंगाणा घालत त्या सगळ्या मशीनची तोडफोड केली. त्याच्यावर कुलगुरू दलितांवर अन्याय करतात असा आक्षेप घेतला होता. यावर कुलगुरूंनी प्रतिक्रिया देत काही जण कायम स्वतःला पीडित म्हणून घेत विक्टिम कार्ड खेळतात असं सांगितलं होतं. यावर मोर्चा आणि डफली वाजवायला कारणच पाहिजे असणाऱ्या एसएफआय आणि जेएनयू विद्यार्थी संघाने समता जुलूस नावाने मोर्चा काढला. या मोर्चातून जे विद्यार्थी यात सहभागी झाले नाहीत आणि उजव्या विचारांना समर्थन करतात त्यांना मारण्याची योजना आधीच आखली गेली होती. रात्री साधारण 1:30च्या सुमारास या मोर्चाला वेगळं वळण लागलं. मोर्चातील घोषणा देणाऱ्या आक्रमक आंदोलनकर्त्यांनी शैक्षणिक इमारतींचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. ग्रंथालयात असणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर यायला सांगितलं. त्याच वेळी तिथं काही एबीव्हीपीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी यावर हटकल्यावर दोघांची शाब्दिक चकमक झाली. नंतर त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. अचानक डाव्या संघटनांमधील काही आंदोलनकर्त्यांनी हॉकी स्टिक, रॉड, लाठी आणि दगडानं हल्ला करायला सुरुवात केली. पळत काही विद्यार्थी लपण्यासाठी शौचालयांकडे गेले असता या डाव्या गुंडांनी शौचालय फोडली. यात बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रतीक भारद्वाज याच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर आता विद्यापीठ प्रशासनाने तातडीची बैठक घेत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय. प्रशासनाने सांगितलंय यापुढे विद्यापीठ परिसरात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही. दिल्ली पोलिसांनी सुद्धा यात लक्ष दिलं असून सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओचा आधार घेत तपास सुरू करण्यात आलाय. शिक्षण सोडून जातीवाद आणि तरुणांची माथी भडकवणाऱ्या डाव्या संघटनांवर यावेळी तरी कारवाई होणार का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.